कृपा हा देवाच्या चांगुलपणाचा ओसंडून वाहणारा प्याला आहे, जो आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला जातो, ज्याची आपण कधीही कल्पना करू शकत नाही किंवा त्यासाठी लायकही नसतो. काय आपण देवाच्या कृपेचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्ध आहात? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वराने यहोशवाला जेव्हा पाचारण केले तेव्हा त्याला म्हटले होते की खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. म्हणजेच त्याची कृपा आमच्याबरोबर असेल. आणि अगदी तंतोतंत परमेश्वराने यहोशवाबरोबर केले. इस्रायल लोक वचनदत्त देशामध्ये आले. आजच्या अध्ययनात आपण समारोप पाहणार आहोत. यहोशवा सर्वांना एकत्रित करून त्यांना बोध करीतो. तो पुन्हा जुन्या गोष्टींची आठवण करून देतो आणि शेवटी यहोशवा आणि एलाजार यांच्या मृत्यूने या पुस्तकाची समाप्ती होते. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही यहोशवाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज शेवटला अध्याय अर्थात 24वा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. यहोशवा आता वयस्कर झाला होता, थकला होता. थोड्याच दिवसांचे आपण सोबती आहोत हे त्याला समजले होते. लोकांना अखेरचा काही बोध करावा अशी त्याची इच्छा होती. प्रथम त्याने सर्व पुढारी व वडील यांना बोलावणे पाठवले. मग सर्व लोकांना एकत्र बोलावले. त्याने देवाचे सामर्थ्य, देवाचे विश्वासूपण यांची त्यांना आठवण करून दिली आणि त्याच्याशी विश्वासू रहा असा कळकळीने त्यांना बोध केला. त्याने त्यांना सांगितले की तुम्ही आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा करा, सात्विकतेने व खऱ्या मनाने त्याची सेवा करा. त्याने त्यांना विश्वासापासून भ्रष्ट होऊ नका असे बजावून सांगितले. 24वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. यहोशवाचे पुस्तक 24वा अध्याय पहिले वचन. नंतर यहोशवाने इस्रायलांच्या सर्व वंशांना शखेम येथे जमविले आणि इस्रायलांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठविले आणि ते देवासमोर हजर झाले. श्रोत्यांनो, 24व्या अध्यायात यहोशवा सर्व लोकांस एकत्र करीत आहे. ते सर्व स्वतःला परमेश्वरासमोर समर्पित करतात. यहोशवा त्यांच्या इतिहासाचे चिंतनपर परीक्षण करून त्यांच्यासमोर पुन्हा मांडित आहे. परमेश्वराने किती उदारपणे त्यांच्याशी व्यवहार केला हे तो त्यांना स्पष्ट करीत आहे. दुसरं वचन सांगतं की तेव्हा यहोशवा सर्व लोकांस म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदी पलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करीत. ह्यावरून आमच्यासमोर अशा काही गोष्टी प्रगट होत आहेत ज्याबद्दल आम्हाला जरी संशय होता तरी पण आम्हाला त्या माहीत नव्हत्या. जेव्हा परमेश्वराने अब्रामाला ऊरमधून बोलावले तेव्हा त्याने त्याला मूर्तीपूजेचे माहेर घर असलेल्या स्थानामधून बाहेर काढले. तेरह जो त्याचा पिता होता तो दुसऱ्या देवतांना मानणारा होता. आता हे सर्व काही पाहिल्यानंतर श्रोत्यांनो, एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे परमेश्वराने त्याच्यापासून राष्ट्र निर्माण करण्याकरिता फक्त त्याचीच निवड का केली? थोड्या वेळ ह्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. बाबेलच्या बुरुजाच्या घटनेनंतर मानव पूर्णपणे परमेश्वरापासून दूर गेला होता. कोणीच परमेश्वराची सेवा करीत नव्हता. अब्रामाचा पिता तेरहने सुद्धा परमेश्वराची सेवा केली नाही. जेव्हा परमेश्वराने ह्या लोकांच्या भाषेमध्ये घोटाळा निर्माण केला त्यानंतर ते सर्व पृथ्वीच्या पाठीवर इकडे तिकडे पांगलेत आणि स्वतःसोबत जिवंत आणि खऱ्या देवाविषयीचे ज्ञान घेऊन गेलेत. ह्याच कारणामुळे आज जरी हे लोक खऱ्या देवाची उपासना करीत नाहीत तरी त्यांना अन्य देवतांची उपासना करणाऱ्या लोकांना खऱ्या देवाची माहिती अवश्य आहे. बाबेलच्या ह्या घटनेनंतर पूर्णपणे धर्मत्याग आम्हाला दिसून येतो. आता परमेश्वर जे काही करेल ते त्याच्या व्यक्तित्वाशी, त्याच्या स्वाभाविक गुणांशी, चरित्राशी,
सुसंगत आणि दृढ राहील का? हा प्रश्न आहे. त्याला पाहिजे असते तर त्याने मानवजातीला ह्या पृथ्वीवरून संपूर्णपणे नष्ट केले असते. त्याला पाहिजे असल्यास तो ह्या पृथ्वीला चंद्राप्रमाणे थंड, निर्जीव, उदास करू शकला असता. परंतु श्रोत्यांनो, त्याने तसे केले नाही. तो मानव प्राण्याला पुन्हा मिळवणार. तो पुन्हा एका व्यक्तीपासून त्याची सुरुवात करणार. आणि तो मनुष्य अब्राम होता, ज्याच्या हृदयात जिवंत आणि खऱ्या देवाला जाणून घेण्याची अवश्य इच्छा होती. जेव्हा परमेश्वराने त्याला पाचारण केले, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले की ऊर प्रांत आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व लोकांना सोड. आता आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो, की परमेश्वराने असे का सांगितले. तेरह मूर्तिपूजक होता. परमेश्वराने अब्रामाला ह्या सर्व गोष्टींपासून दूर केले, जेणेकरून त्याच्याद्वारे एका नवीन राष्ट्राची निर्मिती त्याने करावी आणि त्याच वंशातून मसीहा ह्या जगात यावा. आता परमेश्वराने मिस्र देशाच्या त्या विटा बनविण्याच्या जागी राष्ट्र निर्माण केले. आपणाला आठवत असेल की इस्रायली लोक मिस्र देशात गुलामीत होते आणि त्या ठिकाणी ते विटा बनवित असत. आणि जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करू इच्छितो श्रोत्यानो, आमच्याद्वारे कार्य करून घेऊ इच्छितो, तेव्हा तो त्याच्या पूर्तीसाठी आम्हाला अग्नीतून घेऊन जातो. तो खूप लाड केलेल्या आणि काळजी घेऊन दुबळ्या व भेकड झालेल्या अशा मंडळांना किंवा लोकांना आपल्या कार्यासाठी उपयोगात आणत नाही. 24 अध्याय 3 ते 7 वचने सांगतात, तुमचा मूळ पुरुष अब्राम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरविले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसाक दिला. मग मी इसाकाला याकोब व एसाव दिले आणि एसावाला सेर डोंगर वतन करून दिला. याकोब आपल्या मुलाबाळांसह मिस्र देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिस्र देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पीडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिस्र देशातून काढून आणले. मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि मिस्री लोकांनी रथ व स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने तुमच्या व मिस्रांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले. मिस्र देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. परमेश्वर निरंतर त्यांची काळजी घेत होता, हे ह्या वचनांवरून आम्हाला स्पष्टपणे दिसते. अमोरी लोकांपासून त्याने त्यांना वाचवले. ह्या लोकांनी इस्रायलांशी युद्ध केले होते. बालामापासून ज्याने त्यांना शाप दिला होता त्याच्यापासून परमेश्वराने त्यांना वाचवले. परमेश्वराने त्यांना यार्देने पार पोहोचवले आणि त्यांची त्या सर्व लोकांपासून, त्यांच्या निंदेपासून आणि उपाहापासून सुटका केली. नंतर पुढे 8 ते 13 वचने आम्हाला सांगतात श्रोत्यानो, 24 अध्याय 8 ते 13 वचने. मग मी तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले. ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला. तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मोवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्रायलाशी युद्ध केले. तुम्हाला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले. पण मी बलामाचे ऐकावयाला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हाला उलट आशीर्वाद दिला. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला, तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबुसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधील माशा पाठविल्या व त्यांनी अमोऱ्यांचे 2 राजे तुमच्यापुढून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हाला दिली. जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनाचे बाग तुम्ही लाविले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात. श्रोत्यांनो, आता इस्रायली लोक ह्या वतनाच्या भूमीवर स्थायिक झाले आहेत, परंतु ह्या ठिकाणी तिथल्या संस्कृतीपासून ते सुटका प्राप्त करू शकले नाहीत. त्यामुळे ते मूर्तिपूजक लोकांनी घेरलेले होते. आता खऱ्या संकटात ते होते. हे ओळखून यहोशुवा त्यांना खऱ्या व जिवंत देवाला पुन्हा एकवार समर्पित होण्यासाठी पाचारण करीत आहे. पूर्णपणे त्याच्याकडे वळण्यास तो त्यांना उत्साहित करीत आहे. तो त्यांना काय म्हणतो पहा 14 आणि 15 वचनांमध्ये, तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदी पलीकडे व मिस्र देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन
परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. जितकी अधिक माहिती यहोशुवाबद्दल मिळते तितका अधिक श्रोत्यांनो तुम्हाला प्रिय वाटतो आहे. इतके वर्षे तो मोशेच्या छायेत उभा असल्यामुळे आम्हाला वाटतं की तो मोशेची एक लहान प्रतिकृती आहे. परंतु यहोशुवा एक फार उच्च नैतिक पातळी असलेला मनुष्य होता. त्याची निवड करण्यामध्ये परमेश्वराने कुठली चूक केली नव्हती. यहोशुवा जरी एक साधारण मनुष्य होता तरी हे पुस्तक प्रदर्शित करते की एक साधारण मनुष्य जेव्हा परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित होतो तेव्हा परमेश्वर त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतो. तो त्या राष्ट्राला म्हणतो की तुम्ही पुन्हा तुमच्या पूर्वजांनी ज्या देवतांची पूजा केली त्यांच्याकडे वापस जाऊ इच्छिता का? अथवा तुम्ही अमोऱ्यांच्या देवतांची उपासना करू इच्छिता का? तुम्ही निर्णय घ्या. परंतु मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. श्रोत्यानो, इस्रायलाच्या सर्व वंशांकरिता परमेश्वरासोबत जो करार होता त्यावर पुन्हा विचार करून तो मान्य करण्यासाठी हे एक फार चांगले आव्हान होते. आता लोकांच्या प्रत्युत्तराकडे लक्ष द्या. 16 आणि 17 वचने पहा काय सांगतात. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले. आपण कदाचित म्हणाल श्रोत्यानो की परमेश्वराने ज्या अद्भुत रीतीने इस्रायलांच्या जीवनात कार्य केले त्यामुळे ते त्याच्या निकट राहिले आणि त्यांनी त्याची सेवा केली. 3580 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या घटनांवर दृष्टी करून इस्रायलांवर दोष लावणे सोपे आहे. किती भयंकर अपयश त्यांना मिळाले. परंतु आज आमच्या बाबतीत काय? आम्ही जिवंत परमेश्वराच्या किती निकट आहोत? आम्ही हे प्रश्न स्वतःला विचारूया. आम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःचे परीक्षण करूया. 20 वचन सांगतं, तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करेल आणि तुमचा संहार करेल. परमेश्वर आमच्याशी इतका चांगला आहे की कधीकधी आम्ही त्याने जे आशीर्वाद आम्हाला दिले आहेत त्यांच्याबद्दल आभार प्रकट न करता आळस आणि औदासिन्य प्रदर्शित करतो. बरेचसे लोक असे समजतात की जे त्यांच्या मनातील त्याप्रमाणे ते वागू शकतात, करू शकतात. श्रोत्यानो, हे खरं आहे की परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे, सहनशील आहे. परंतु लक्षात ठेवा की तो न्यायप्रिय सुद्धा आहे. तो अगदी खरा न्याय करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्या न्यायामध्ये चुकणार नाही. 21 वचन, लोक यहोशुवाला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार. इस्रायलांनी जे काही प्रत्युत्तर दिले ते ऐकायला फार चांगले वाटते, होय ना श्रोत्यानो? त्यांचा उद्देश सुद्धा चांगला वाटतो. 25 आणि 26 वचने पहा पुढे काय सांगतात. तेव्हा यहोशुवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेमात त्यांना विधी व नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशुवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेविल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. दुसऱ्या शब्दात जे काही यहोशुवाने लिहिले ते सर्व त्या गुंडाळ्यांवर लिहिण्यात आले ज्यावर मोशेची 5 पुस्तके लिहिण्यात आली होती. आणि ह्यानंतर आम्ही यहोशुवाचा मृत्यू पाहतो. 29 आणि 30 वचने, ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा आपल्या वयाच्या 110व्या वर्षी मरण पावला. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठ माती दिली. यहोशुवाला त्या ठिकाणी पुरण्यात आले जे ठिकाण त्याने त्याच्या वंशाच्या लोकांकरिता निवडले होते. 31 आणि 32 वचने, यहोशुवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्रायलासाठी काय कार्य केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्रायल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. योसेफाच्या अस्थी इस्रायल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजाकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली होती.
हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. यहोशवाच्या मृत्यूसमयी त्याला लोकांमध्ये उच्च स्थान प्राप्त झाले होते, कारण यहोशवाच्या संपूर्ण कालावधीत इस्रायली लोक परमेश्वराच्या मागे चाललेत. हा त्याच्या परमेश्वराप्रित्यर्थ विश्वासयोग्य राहण्याचा, भक्तिपूर्ण राहण्याचा परिणाम होता. या थोर नेत्याच्या कार्याची ही सर्वात उत्तम साक्ष आहे. योसेफ मनश्शे आणि एफ्राईमचा पिता होता. जेव्हा ह्या दोन पुत्रांनी मिसर सोडले, तेव्हा त्यांनी आपल्या पित्याच्या अस्थीसुद्धा सोबत घेतल्या होत्या. निर्जन स्थानात त्या अरण्यात 40 वर्षे भटकत असताना ते त्या अस्थीसुद्धा घेऊन भटकत होते. त्यांनी योसेफाला वचन दिले होते की ते त्याच्या अस्थी वचनदत्त देशात पुरतील. का? कारण त्याला अपेक्षा होती की त्या भूमीवर तो मृत्यूतून जिवंत होईल. नंतर 33वे वचन, जे शेवटलं वचन आहे, ते वाचूया. नंतर हारुनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला. त्याला त्यांनी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गेबा गावी मोठमाती दिले. आरोन सगळ्यात आधी मरणारा याजक होता. एलाजार दुसरा. यहोशवाचे पुस्तक मृत्यूने घेरलेले आहे. ह्या पुस्तकाची सुरुवात मोशेच्या मृत्यूने झाली आणि आता शेवट यहोशवा आणि एलाजार ह्यांच्या मृत्यूने होत आहे. ह्या वचनात ज्या एका गोष्टीने माझे लक्ष वेधले ती म्हणजे, जरी त्यांनी एलाजारला एफ्राईमच्या डोंगराळ प्रांतात त्याचा पुत्र फिनहास याचे गाव गेबा येथे मुठमाती दिली, तरी प्रश्न हा आहे की फिनहासला ही भूमी कुठून मिळाली? कारण श्रोत्यांनो, आम्हाला माहीत आहे की जे याजक होते त्यांना कुठलीच भूमी वतनाच्या भागात मिळाली नव्हती. तरीसुद्धा ह्या माणसाने स्वतःची संपत्ती म्हणून भूमीचा हा लहान तुकडा प्राप्त केला होता. आणि ह्यावरून आम्हाला दिसतं की ह्याच ठिकाणी जिवंत आणि खऱ्या देवापासून दूर जाणे प्रारंभ झाले, जे शास्त्रेच्या पुस्तकात आम्हाला आता स्पष्टपणे दिसणार आहे. श्रोत्यांनो, आम्हाला आज परमेश्वर हेच सांगत आहे की आम्ही यहोशवाप्रमाणे परमेश्वराशी सत्यनिष्ठ राहावे. आम्ही यहोशवाप्रमाणे हा निश्चय करावा की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचीच सेवा करणार. हे म्हणणे सोपे आहे, परंतु ह्याप्रमाणे करणे कठीण आहे. पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही देवाला बरीच वचने देतो, देवासोबत बरेच करार करतो, परंतु फारच कमी आम्ही त्या वचनांचे पालन करतो किंवा त्या कराराला स्मरण ठेवतो. आज आम्हाला पाहायचं आहे की काय आम्ही परमेश्वराशी सत्यनिष्ठ आहोत. तरुणांनी पुढे येऊन ख्रिस्ताचा उघड स्वीकार करणे, मंडळीत सहभागी होणे हे खरोखर हितावह आहे. आपण काहीतरी निश्चितपणे ठरवले म्हणजे आपणाला तसे आचरण ठेवावेच लागते. त्यामुळे आमच्या जीवनाला वळण लागते. विश्वासाची कबुली देण्याविषयी पॉल रोमकारासपत्र 10 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये म्हणतो की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवितो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. श्रोत्यानो, मोशे आणि यहोशवा ह्यांच्या जीवनात आम्ही पाहतो की त्यांनी परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला होता. त्यांचे जीवन परमेश्वराकरिता पूर्णपणे समर्पित जीवन होते. आज आमचे सुद्धा जीवन ख्रिस्ताकरिता समर्पित असे जीवन असायला हवे. आम्ही अंतकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. जर आमचा विश्वास दृढ आहे तर मग कोणतीही परिस्थिती आली तरी आम्ही मागे फिरणार नाही. अधिकतर काय होतं की छळ होताच, संकटे येताच, थोडासा विरोध होताच लोक विश्वासामध्ये मागे पडतात, ते परमेश्वरापासून दूर जातात. आज आम्हाला वचन सांगत आहे की आम्ही यहोशवाप्रमाणे हा निश्चय करावा की प्रभू, माझ्यावर कितीही संकटे आलीत, कितीही परिस्थिती गंभीर असली तरीसुद्धा मी तुझ्या सेवेमध्ये मागे फिरणार नाही, परंतु खऱ्या अंतकरणाने सत्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे मी तुझी सेवा करीन. श्रोत्यानो, जेव्हा अशा प्रकारचा निश्चय आम्ही करतो तेव्हा परमेश्वरच आम्हाला सामर्थ्य पुरवितो. तोच आमची सेवा कबूल करून घेतो. आमच्या सेवेवर तोच आशीर्वाद पाठवितो. जर आम्ही समर्पित नाही तर आमची कोणत्याही प्रकारची सेवा परमेश्वर मान्य करणार नाही. पुष्कळदा भावनांच्या आहारी जाऊन आम्ही बरेच निश्चय घेतो. आम्ही परमेश्वराला वचनसुद्धा देतो, परंतु थोड्याच दिवसांमध्ये आमचा तो उत्साह थंडा पडतो.
परमेश्वर अशा प्रकारचे समर्पण मान्य करीत नाही. त्याची हीच इच्छा आहे की आम्ही जीवनाच्या शेवटल्या श्वासापर्यंत, शेवटल्या क्षणापर्यंत त्याच्यासोबत सत्यनिष्ठ राहावे. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपण आज कोणत्या प्रकारच्या आत्मिक परिस्थितीत आहात. आपली आत्मिक दशा काय आहे. होऊ शकतं की एक वेळ अशी होती, आपण फार उत्साही होता. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले आणि मोठ्या उत्साहाने त्याची सेवा सुरू केली. परंतु थोड्याच दिवसात आपलं प्रेम, आपला उत्साह थंडा पडला आणि आज आपण जगातील अन्य लोकांप्रमाणे जीवन जगत आहात. आपण आपला तो निश्चय आणि जो करार, जे वचन आपण परमेश्वराला दिले ते आपण विसरले आहात. परमेश्वर आपणाला स्मरण करून देत आहे. यहोशुवाच्या जीवनाच्या द्वारे तो आपणाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा आपल्या अंतिम क्षणापर्यंत परमेश्वराशी विश्वासयोग्य राहा, त्याची सेवा करा आणि स्वर्गामध्ये तुमच्याकरिता जो मुकुट ठेवलेला आहे तो प्राप्त करा. काय श्रोत्यानो, पुन्हा एक वार स्वतःचे जीवन परमेश्वराच्या हातामध्ये सोपविण्याकरिता आपण तयार आहात? जर आहात तर एका लहानशा प्रार्थनेने आपले जीवन त्याच्या पवित्र हातांमध्ये समर्पित करा आणि नेटाने त्याची सेवा करण्याकरिता सुरुवात करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आज आपण यहोशुवाच्या पुस्तकाचे अध्ययन समाप्त केले आहे. जुन्या करारातील आणखी एका पुस्तकाचा अभ्यास आपण पूर्ण केला आहे. उद्यापासून आपण जुन्या करारातील आणखी एका पुस्तकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. ते पुस्तक म्हणजे शास्ते. देव करो आणि परमेश्वर आपणास या पुस्तकाच्या द्वारे पुष्कळ काही शिकवो. प्रियानो, यहोशुवाचे पुस्तक आम्हाला देव आणि मनुष्य यातील संबंधाचे उत्तम चित्र समोर ठेवतो. जर आपण देवावर विसंबून राहतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तर नक्कीच परमेश्वर आमच्या जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये आम्हाला संरक्षण पुरवतो, आशीर्वादित करतो. काय त्या देवावर आपण विसंबून राहू इच्छिता? आम्ही पाहिले की यहोशुवाचा निर्णय होता की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. आज आपला निर्णय काय आहे? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी या जीवनामध्ये तू आमच्या बरोबर आहेस. प्रतिदिनी तू आमच्या बरोबर आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आम्ही सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो. होय प्रभूजी, या जगामध्ये अनेक लोक आजारी आहेत, ज्यांना तुझ्या आरोग्याची गरज आहे. अनेक लोक गरीब आहेत, जे उपचार घेऊ शकत नाहीत. प्रभूजी, आज आम्ही त्यांच्यासाठी विनंती करतो. प्रभूजी, तुझी कृपा त्यांच्यापर्यंत पोहोचो. तुझं आरोग्य त्यांना लाभो आणि त्यांचं जीवन बदलून जावो. होय प्रभूजी, तू आरोग्य देणारा आमचा जिवंत देव आहेस. तुला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळाले आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तूच म्हणतोस की जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. आणि म्हणूनच प्रभूजी, या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर सदैव असो.